नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 275वा, प्रकरण चाललंय 47वा, जीवनी कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 4 ते 7. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. ये मन फटका पछोड़िले, सब आपा मिट जाए। पंगल भय पीव पीव करे, पीछे काल न खाए। ये मन फटका पछोड़िले, सब आपा मिट जाए। पंगल भय पीव पीव करे, पीछे काल न खाए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पछोडना म्हणजे पाखडणे, धुणे. पंगल, पंगल म्हणजे पांगळ. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्याप्रमाणे पाखडून पाखडून कोंडा टाकला जातो आणि शुद्ध धान्य तेवढं सुपात राहतं, त्याचप्रमाणे पाखडून मायेत अडकलेल्या मनाला बाजूला करा. एकदा का ते मन पांगळ झालं की ते फक्त आपल्या प्रियालाच हाका मारत राहील, मग याला काळ खाऊन टाकणार नाही. म्हणजेच माया मोहापासून मन दूर झाल्याशिवाय ईश्वर भक्तीत रमणार नाही. या संसारात जन्माला येऊन मनुष्य देह म्हणजेच मी असं मानत राहतो, अहंकारी होतो आणि विषयांच्या मागून धावत राहतो. हे जग आपल्या विषय भोगाकरताच आहे अशी त्याची समजूत असते. या अहंकार रूपी घोड्यावर स्वार झालेला असतो. इथे कबीर सांगतात की तो अहंकारच बाजूला सारायला हवा. एकदा अहंकार रूपी पाय छाटले की मन पांगळ होतं आणि मगच ते ईश्वरामध्ये एकरूप होऊ शकतं. मग त्याला काळाचीही भीती राहत नाही. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. मनास धुनी निर्मळ बनवी, अहंकार सोडून. पांगुळ होऊन रामी रमिते, नाकाळ जाय घेऊन. मनास धुनी निर्मळ बनवी, अहंकार सोडून. पांगुळ होऊन रामी रमिते, नाकाळ जाय घेऊन. पुढचा 5वा दोहा ऐकूयात. तरवर तास विलंबिये, 12 मास फलंत. शीतल छाया फल गहेर, पंखी केली करंत. तरवर तास विलंबिये, 12 मास फलंत. शीतल छाया फल गहेर, पंखी केली करंत. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. गहर, गहर म्हणजे घनदाट. केली, केली म्हणजे क्रीडा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जो वर्षभर फळं देईल अशा झाडांचा आश्रय घेतला पाहिजे. त्याची सावली घनदाट असली पाहिजे आणि त्याला दाट फळं लागलेली असतील आणि पक्षीही तिथे क्रीडा करत असतील. कबीर इथे प्रतिमात्मक भाषेत बोलतायत. कबीरांनी सांगितलं आहे की तो कल्पवृक्ष राम त्या वृक्षाच्या आश्रयाने राहिलं पाहिजे. त्या वृक्षाचं वैशिष्ट्यच असं आहे की त्याला सतत फळं येतात आणि ती घनदाटही असतात. अखंड आनंद हे त्या वृक्षाचं फळ आहे. याच्या सावलीत शीतलता प्राप्त होते, म्हणजे शांती प्राप्त होते. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. आश्रय घे
त्या वृक्षाचा 12 मासही फळतो. शीतल छाया फळे गहनती जीव पक्षी रमतो. आश्रय घेई त्या वृक्षाचा 12 मासही फळतो. शीतल छाया फळे गहनती जीव पक्षी रमतो. 6वा दोहा ऐकूयात. दाता तरवदया फल उपगारी जीवंत. पंखी चले दिसावरा बिरशा सुफल फलंत. दाता तरवदया फल उपगारी जीवंत. पंखी चले दिसावरा बिरशा सुफल फलंत. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. दिसावरा, दिसावरा म्हणजे विदेश, अन्यत्र म्हणजे विरशा, विरशा म्हणजे वृक्ष. दोह्याचा अर्थ ऐकूयात. वृक्षदानी आहे, फलदया आहे आणि जीवांवर उपकार करणाराही आहे. परंतु जीवरूपी पक्षी हा चांगली फळं देणारा वृक्ष सोडून इतरत्र दाही दिशांना फिरतात. साधक ईश्वर प्राप्तीसाठी नाना साधनांचा अवलंब करत असतात, परंतु ईश्वर तर त्यांच्यापाशीच आहे ना, आणि तो अत्यंत उपकार करणाराच आहे, आपल्याशी एकरूप करून घेणारा आहे. तेव्हा साधकांनी हा आत्मराम रूपी वृक्ष सोडून इतरत्र त्याचा शोध घेण्याची गरजच नाहीये. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. वृक्षदानी हा दे दया फळ अतिशय तो उपकारे. पक्षी जाती दिशा दिशाना या तरुचा आश्रय घे. वृक्षदानी हा दे दया फळ अतिशय तो उपकारे. पक्षी जाती दिशा दिशाना या तरुचा आश्रय घे. पुढचा 7वा दोहा ऐकूयात. कबीर मनते खाकिया विरह लाई शरसाणी. चित चरणों में चुभी रहा तहाँ नहीं काल का पानी. कबीर मनते खाकिया विरह लाई शरसाणी. चित चरणों में चुभी रहा तहाँ नहीं काल का पानी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. तिखा, तिखा म्हणजे तीक्ष्ण. साण, साण म्हणजे धार लावायचा दगड. पाणी म्हणजे हात. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की मी तीक्ष्ण धार लावण्यासाठी असलेल्या दगडावर मनाला घासून घासून तीक्ष्ण बनवलेलं आहे. त्यामुळे मन प्रभू चरणी चिकटून राहिलंय. आता काळाचा हात तिथे पोचतच नाही. अमृतत्वाचा किंवा त्याच्या प्राप्तीचा मार्ग कबीर इथे सांगतायत. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः असं म्हटलेलंच आहे. मन विषयात रमलं की बंधात अडकतं आणि विषयातून बाजूला झालं की त्याला मोक्ष प्राप्ती होते. तेव्हा मोक्ष मिळवणं ही आपल्याच हातातली गोष्ट आहे. मग त्यासाठी मनाला विषय विमुख केलं पाहिजे. बाणाला धार लावली
तरच तो लक्षभेद करू शकतो. तशीच मनाला धार लावावी लागते. मनावरचं विषयांचं कीटण घासून घासून साफ करायला लागतं. तरच ते ईश्वर प्राप्तिरूप लक्ष भेदू शकतं. आणि मग एकदा का ईश्वर प्राप्ती झाली की ते तिथे काळाचा हात पोचतच नाही आणि पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूला सामोरंही जावं लागत नाही. आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी आणि ह्या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. शरापरे धार लावून तीक्ष्ण करी तू मनास, चित्त चरणी जडेल मग ते ना काळाच्या हातास. शरापरे धार लावून तीक्ष्ण करी तू मनास, चित्त चरणी जडेल मग ते ना काळाच्या हातास.